नमस्कार, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत आळूवडी। त्यासाठी इथे मी 10-12 आळूची पाने घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 वाट्या बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, 2 चमचे तीळ, चिंच गुळाचा कोळ, हिरवी मिरची, जिरं, लसूण, आलं घेतलेलं आहे। आळूच्या पानाचा पाठीमागचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहे। चाकूच्या साहाय्याने आपण देठ काढून घेऊया। लाटण्याने छान हलकेसे लाटून घ्यायचे आहे, यामुळे रोल छान तयार होतो। बाकीच्या पानांचा देखील आपण याप्रमाणे देठ काढून घेऊया। छान लाटण्याने हलक्या हाताने लाटून घेऊया। आपली सर्व पाने तयार आहेत। याप्रमाणे मी तयार करून घेतली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, जिरं, आलं बारीक करून घेऊया। पाणी न घालता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ देखील घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। छान मिक्स करून घेऊ। थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। ओवा हातावर छान चोळून घालायचा आहे, ओव्यामुळे छान टेस्ट येते। मिक्सरला बारीक केलेल्या मिरची, लसूण, जिऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे। तीळ देखील घालून घ्यायचे आहे। छान मिक्स करून घेऊया। चिंच गुळाचा कोळ देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे। छान असं मिक्स करून पीठ आपण तयार करून घेऊ। छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। खूप घट्ट किंवा पातळ करायचं नाही। आता आपण पानांना छान पीठ लावून घेऊया। पीठ आपल्याला छान एकसारखे असे लावून घ्यायचं आहे। दुसऱ्या पानाला देखील आपण पीठ लावून घ्यायचं आहे। एकसारखे असे आपण पीठ लावून घेत आहोत। इथे मी 4 पानांना पीठ लावून घेतलेले आहे आणि
छान चारी बाजूच्या कडा याप्रमाणे दाबून घ्यायचे आहे. याप्रमाणे दुमडून घ्यायचे आहे आणि छान असा घट्ट दाबत याचा रोल तयार करायचा आहे. याप्रमाणे आपण रोल तयार करून घेऊ. आपला रोल तयार आहे. आपण बाकीचे देखील पानांचा रोल तयार करून घेऊया. इथे आपले तीनही रोल तयार करून झालेले आहेत. 4-4 पानाचा आपला रोल आहे. एवढ्या पानांसाठी एवढं पीठ आपल्याला पुरेसं झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाण्याला छान उकळी आणायची आहे. तोपर्यंत चाळणीला छान तेल लावून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण चाळणी ठेवून त्यामध्ये रोल ठेवून घेऊया. हे रोल आपल्याला 15 ते 20 मिनिटे मोठ्या गॅसवर वाफवून घ्यायचे आहे. पंधरा ते 20 मिनिटे झालेली आहेत. आपले रोल छान झालेले आहेत. हे आपण चाकूने चेक करून बघूया. छान असा रोल शिजलेला आहे. आता आपण थंड करून घेऊया. आपले रोल थंड झालेले आहेत. आता आपण वड्या कट करून घेऊया. चाकूला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आणि छान अशा वड्या कट करून घ्यायच्या आहे. याप्रमाणे आपण सर्व वड्या कट करून घेऊ. वड्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण तळायला घेऊया. गॅसवर कढई ठेवून मी तेल गरम करून घेतलेले आहे. तेल छान गरम झालेले आहेत. यामध्ये वड्या घालून घ्यायच्या आहे. एक एक वडी आपण सोडून घ्यायची आहे. एका मिनिटानंतर आपण वडी पलटून घेऊया. सर्व वड्या याप्रमाणे पलटून घ्यायच्या आहे. छान असा वड्यांना कलर आलेला आहे. वड्या छान कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहे. छान अशा वड्या आपल्या तळलेल्या आहेत. कुरकुरीत वड्या आपल्या तयार आहेत. या वड्या एका डिशमध्ये काढून घेऊ. खमंग कुरकुरीत अशी वडी आपली तयार झाली आहेत. आंबट गोड तिखट चवीची ही कुरकुरीत वडी तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.